हाती दोन लोक मान्यवर विचारपीठावर स्थानापन्न होईपर्यंत सर्वांनी उभे राहावे. महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीत होईल, याकरिता सर्वांनी उभे राहावे. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. संपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर, विषय समन्वयक डॉक्टर मंजुषा बारबुद्दे. सर्व मान्यवरांनी विचारपीठावर आपले स्थान ग्रहण केलेले आहे. पदवी वितरण समारंभाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ माननीय प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे यांनी श्रीकांत पाटील यांना विनंती करतो. पदवी वितरण समारंभाचे प्रमुख मान्य यांचे रोपटे देऊन स्वागत करण्याकरता मी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना विनंती करते. अध्ययन विस्तार मंडळाचे माननीय सदस्य डॉक्टर रवींद्र सरोदे यांचे रोपटे देऊन स्वागत करण्याकरता
करता मी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना विनंती करतो. त्यांनी पदवी वितरण समारंभ सुरू करण्याची अनुज्ञा द्यावी. अनुज्ञा देत आहे. माननीय डॉक्टर श्रीकांत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पदवी वितरण समारंभाचे प्रास्ताविक करावे. तुकडोजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुम्ही सर्वप्रथम अभिवादन. आज आपला हा पदवी वितरण समारंभ सुरू होत आहे आणि या पदवी वितरण समारंभाचा खऱ्या अर्थानं बरेच वेळा मला फोन आले की सर आम्हाला पदवी पाहिजे आहे, परंतु एक इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचा हा विभाग आहे ज्याच्यामध्ये MA काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी नावाचा कोर्स आहे, MA छत्रपती शिवाजी महाराज विचारधारणी व्यवस्थापन नावाचा कोर्स आहे, MA लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन, MA योगशास्त्र, PG डिप्लोमा इन योग थेरपी, PG डिप्लोमा इन इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आणि PG डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स अशा प्रकारचे आपले हे सगळे कोर्सेस आहेत. या कोर्सेसच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण घेतच आहोत, परंतु या उपक्रमाच्या माध्यमातून स्किल बेस अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं काम या निमित्ताने या विभागाकडून सातत्याने सुरू आहे. आज एक आपल्याला मान्यवरांना मला सांगावंच वाटतंय की नवोदय विद्यालयांनी आपल्याला जवळपास 20 अशा प्रकारचे MA काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी अशा प्रकारचे प्राध्यापक जे शिकलेले आहेत त्यांची आम्हाला गरज आहे म्हणून त्यांनी मागणी केली आहे आणि आपला हा जो कोर्स आहे याचे इंटरव्ह्यू पण एक 8 दिवसात आपण आपल्या विभागामध्ये घेत आहोत. MA योगशास्त्र असेल किंवा PG डिप्लोमा इन नॅचरोपॅथी योगिक सायन्स असेल, नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्सला बाहेर राज्यातून सुद्धा खूप विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर MA छत्रपती शिवाजी महाराज थॉट्स अँड मॅनेजमेंट हा कोर्स सुरू करण्यामागचा जो उद्देश होता की काउन्सिलिंग झाल्यानंतर त्याला चांगलं कम्युनिकेशन यावं म्हणून आम्ही MA इंग्लिश कम्युनिकेशन स्किल सुरू केला. त्याचं सगळं जे काही शरीर आहे सुदृढ राहावं याकरता MA योगशास्त्र सुरू केला आणि जसं आपल्या या विभागाच्या अंतर्गत MA छत्रपती शिवाजी महाराज विचारधारणी व्यवस्थापन हा जो कोर्स आपण सुरू केला याच्या मागचा खरा उद्देश असा होता की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी आपल्या पाल्यांकडून घडत आहेत त्यांना शिवाजी महाराजांच्या विचाराची आणि व्यवस्थापनाची खूप गरज आहे आणि या माध्यमातून एक चांगले वक्ते निर्माण व्हावे आणि या समाजामध्ये सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी या कोर्सच्या माध्यमातून आपला विचार व्हावा हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. आता आपण ही जे पदवीदान समारंभ जो आता घेत आहे तर खऱ्या अर्थानं हा पदवीदान वितरण समारंभ अशा प्रकारचं त्याचं हे पाहिजे होतं, परंतु अनावधानाने त्या गोष्टी झाल्या. असो, आज आपल्या सर्वांना जे डिग्री आम्ही देत आहोत या डिग्रीच्या माध्यमातून मला असं वाटते की आमचे जे काही कोर्सेस आहेत सर या सगळ्या कोर्सेसच्या मुलांना प्लेसमेंट ऑलरेडी आपण दिलेले आहे. राहिलेले जे यावर्षीचे जे काही लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्लेसमेंटची व्यवस्था त्या निमित्ताने आपण केलेली आहे. विचारधारेच्या माध्यमातून निराळ्या प्रकारचे आपले जे काही विद्यार्थी हे घडत आहे आणि समाजाभिमुख काम करण्यासाठी त्यांना आपण प्रवृत्त करत आहोत. अशा या नाविन्यपूर्ण रोजगाराभिमुख आणि नेहमी एम्प्लॉयबिलिटी तयार करणारे हे जे काही कोर्सेस आहे त्याचा आज महत्त्वाचा असा पदवी वितरण समारंभ आहे. मागील वर्षी 2 वर्षापासून काही कारणास्तव होऊ शकला नाही, त्याच्यामुळे यावेळेस हा पदवी वितरण समारंभ आपण आज घेतो आहे. मी आपल्याला सर्वांना या पदवी वितरण समारंभाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. स्वाती प्रभाकर नेमाडे, प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी. किशोर कुमार राम खत्री, प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी.
देवीदास मेटांगे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी, जुबीन मनोज सेठ, कुमारी सुवर्णा रमेश हुते विद्यापीठाच्या MA समुपदेश, तुळशीराम मुंदे विद्यापीठा या क्रमांक प्राप्त विद्यार्थी, सुजाता राऊत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी, ज्योति तलरेजा स्नातकोत्तर पदवी योगशास्त्राच्या पदवीकांक्षींना सादर करावे. डॉक्टर धोटे सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. सरोदे सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. क्रमांक प्राप्त विद्यार्थी, पिंजरकर विद्यापीठाच्या MA योगशास्त्र या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2000 विद्यापीठाच्या पदवी MA योगशास्त्र या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2024 परीक्षेमध्ये देवीदास गेंदूजी मेटांगे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी, कुमारी नूतन संतोष निंगोट प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी, बबिता मोतीराम आंबेकर प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी, नलिनी किशनराव शिंदे प्रावीण्य प्राप्त, नम्रता विनोद शिरसाट प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी, प्राप्त विद्यार्थी डॉक्टर संजीवनी चौहान पात्र पदवीकांक्षींना आपणासोबत सादर करण्याची अनुज्ञा असावी. अनुज्ञा देत आहे. विद्यापीठाच्या MA आजीवन अध्ययन या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2022 परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी, आजीवन अध्ययन व विस्तार या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2022 परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक, गणेश ढवळे प्रावीण्य प्राप्त आकाश राऊत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी, विनंती विद्यार्थ्यांचा गुणगौरव पदवी देऊन करावा. गुणगौरव करावा. क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याचा सत्कार करावा. श्री राहुल जयप्रकाश विद्यापीठाच्या MA आजीवन अध्ययन विस्तार या अभ्यासक्रमाच्या कुमारी प्रतिज्ञा कृष्णराव शेजे, कुमारी कृपाली भास्कर जुंगाके विद्यापीठाच्या MA आजीवन अध्ययन
प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी विचारधारा व व्यवस्थापन या अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉक्टर बी सादर करण्याची अनुज्ञा असावी. अनुज्ञा देण्यात येत आहे. दत्तात्रय गावंडे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी श्री अजय श्रीकृष्णराव बोंडे शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2024 परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त प्राध्यापक निखिल नरेंद्र मोहोळ विद्यापीठाच्या एमएच प्रफुल्ल सुमंतराव गुळदे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी सर बक्षीस मी माननीय जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास सीमा उत्तमराव देशमुख प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी सर मी माझं महोदय पदव्युत्तर पदविका योगोपचार या पदविकेकरता पात्र पदविकांक्षींना आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. अनुज्ञा देण्यात येत आहे. योगिता दीपक पंडित विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2012 विद्यार्थी या परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी क्रमाच्या उन्हाळी 2023 परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी नम्रता विनोदराव शिरसाट प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी सागर सहारे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविका योगोपचार या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2024 या परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त योगोपचार या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2024 परीक्षेमध्ये विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविका योगोपचार या अभ्यासक्रमाच्या प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी प्रयोग गुणवंतराव वैशाली मधुकरराव फुले प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी अनुराग समीक्षा नरेंद्र देशमुख प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी स्नातकोत्तर इंग्रजी कौशल्य भुंबर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर इंग्रजी संवाद कौशल्य या अभ्यासक्रमाच्या सिंघनवाडे सवर प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी अनिकेत शिवनकर प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी अर्चना ढोरे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी प्रांजली फरकाडे प्रावीण्य प्राप्त परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी अंकुश तायडे विद्यापीठाच्या स्नातकोत्तर इंग्रजी संवाद पदव्युत्तर पदविका इंग्रजी संवाद कौशल्य या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2023 या परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी कुमारी दीपाली तायडे मी स्नातकोत्तर नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स या नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2022 या परीक्षे कुमारी आचल
समीक्षा वामनभाऊ क्षीरसागर प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी। अदिती सावरकर, श्री अनिरुद्ध वसंतराव उन्हाळी 2023 या परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी। अनुजा गळकर विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविका नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2023 या परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी। कुमारी अनुजा पेटकर पदव्युत्तर पदविका नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2023 या परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी। श्रीकांत घनश्याम ढगे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी पीठाच्या पदव्युत्तर पदविका नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2024 परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी। माननीय डॉक्टर रवींद्र सरोदे यांना ज्ञानेश्वरराव पाटील विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविका नॅचरोपॅथी प्रभावळकर प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी। विद्यार्थी श्री विजय अपूर्वा कृष्णा म्हजेकर प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी। शांताराम घुले प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी। श्री मंगल प्रकाश जी मिश्रा प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी। मेनका भीमराव चव्हाण प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी। डॉक्टर विघ्नहर उत्तमराव राठोड प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी। विनंती की संबंधित पदविकांक्षींचा पदवी देऊन सत्कार करावा। प्रतिभा सिंग प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी। कुमारी भारती पवार समन्वयक डॉक्टर मंजुषा बारबुद्दे यांना सादर करावे। उन्हाळी 2022 परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी। द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी कुमारी परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी। उन्हाळी 2022 या परीक्षेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी। कुमारी विशाखा विलास सावत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी। कुमारी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी। कुमारी डॉक्टर निखत यास्मिन अब्दुल रऊफ विद्यापीठाच्या स्नातकोत्तर समुपदेश। श्री नाना देव अनिल कुमार हरकुट विद्यापीठाच्या स्नातकोत्तर समुपदेशन व मानसोपचार पदविका या अभ्यासक्रमाच्या
क्रमाच्या उन्हाळी 2024 या परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी कुमारी प्रतिभा राजपूत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी अंबुलकर प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी विवेक बंड प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी श्रुतिका गावंडे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी दत्ता टाके प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी समिधा खरड प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी अगं जाना बारबुदे मॅडम किबो अरे नाती पक्की के साथ डॉक्टर पृथ्वीराज सिंह राजपूत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी MA समुपदेशन व मानसोपचार अभ्यासक्रमामधून प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी कुमारी समिधा खरड विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविका मानसोपचार व समुपदेशन व मानसोपचार पदविका या अभ्यासक्रमाच्या उन्हाळी 2024 मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी कैलास घोडके प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी ज्योती तरलेजा प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी भाग्यश्री तोडीवाल प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी किरण सोळंके प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी पडोळे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी कुमारी अपूर्वा भिवगडे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी कुमारी भाग्यश्री तोडीवाल प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी वल्लरी उमाडे प्रावीण्य प्राप्त विद्यार्थिनी शिवम कुशवा प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी कुमारी नालंदा गानर प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी पदवी वितरण समारंभाच्या प्रमुख मार्गदर्शक माननीय दीपक धोटे यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतील. विनंती की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. रयतेचे राजे शिवछत्रपती
ज्यांच्या नावाने आपलं विद्यापीठ आहे, निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मार्च महिन्यात संपन्न झालेल्या दीक्षांत समारंभानंतर शासनाच्या एकरूप परिनियमाप्रमाणे विभागाला आणि महाविद्यालयांना पदवी वितरण समारंभ घ्यावा लागतो आणि त्या अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग या विभागातर्फे आज हा पदवी वितरण समारंभ संपन्न होत आहे। या पदवी वितरण समारंभाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरे, व्यासपीठावर उपस्थित आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या कक्षाचे सदस्य सन्माननीय डॉक्टर सुभाष गावंडे, डॉक्टर रवींद्र सरोदे, विद्यापीठाचे PRO डॉक्टर नांदुरकर आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा संपूर्ण विभाग या ठिकाणी कार्य करत आहे असे या विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील, त्यांचा सर्व सहकारी वर्ग, ज्या विद्यार्थ्यांना आजच्या या पदवी वितरण समारंभाच्या माध्यमातून पदवी वितरित केल्या गेली आणि ज्यांनी गुणवत्ता प्राप्त केली, प्रावीण्य प्राप्त केलं असे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो। खरं म्हणजे विद्यार्थी हा आयुष्यभर, मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो या वाक्यावर शिक्कामोर्तब करणारा विभाग कोणता असेल तर तो आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आहे। मी सध्या अमरावती शहरातील ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचा प्राचार्य आहे। 38 वर्षाची सेवा माझी होऊन गेलेली आहे। 38 वर्षाच्या सेवेमध्ये एवढा संमिश्र विद्यार्थी मी कुठेही बघितला नाही आणि हे सुद्धा या विभागाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। जे मी सुरुवातीला बोललो की आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन, विद्यापीठाचा कायदा 2016चा आला आणि त्या कायद्यानंतर या कायद्यापूर्वी जो 94चा कायदा होता त्यामध्ये ॲडल्ट अँड कंटिन्यू एज्युकेशन अशा प्रकारचा विभाग होता आणि त्या विभागाला संचालक पद मिळावं याकरिता डॉक्टर श्रीकांत पाटलांनी खूप प्रयत्न केले। त्यांनी स्वतः संचालक व्हावं याकरता प्रयत्न अजिबात केले नव्हते, याचा साक्षीदार मी आहे, परंतु त्यांनी केलेले प्रयत्न विद्यापीठाच्या नजरेत एवढे भरले की शेवटी संचालक त्यांनाच नेमलं गेलं आणि खूप उत्कृष्ट काम तेव्हापासून डॉक्टर श्रीकांत पाटील, मग आधीचा अडल्ट अँड कंटिन्यू एज्युकेशन विभाग असो की आताच्या कायद्यातील हा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग असो, खूप चांगलं काम करत आहे। या ठिकाणी एकंदरीत 7 अभ्यासक्रमांच्या पदवींचं वितरण झालं आणि काही विद्यार्थ्यांनी 2-3 अभ्यासक्रमामध्ये सुद्धा पदवी प्राप्त केली। खऱ्या अर्थानं जेव्हा आम्ही म्हणतो की लिबरल एज्युकेशन, ते लिबरल एज्युकेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं की शिक्षणाच्या 2 स्टेजेस आहेत उच्च शिक्षणाच्या, विशेषतः दीक्षारंभ आणि दीक्षांत। दीक्षारंभ आम्ही प्रथम वर्षाला जेव्हा विद्यार्थी होतो, कधी काळी कोणत्या पदवी अभ्यासक्रमाला 12वी लगेच झाल्यानंतर आमचं, तेव्हा आमच्या दीक्षेचा आरंभ होतो, आम्ही पदवी घ्यायला सुरुवात करतो आणि कुठेतरी एखादी 3 वर्षीय 4 वर्षीय पदवी मिळवली की त्या दीक्षांत समारंभामध्ये ती पदवी त्या ठिकाणी आपल्याला दिला जाते। दीक्षांत शब्द जरी असेल तरी दीक्षेचा अंत त्या ठिकाणी होत नाही, हे आपण सिद्ध केलं या ठिकाणी सर्वांनी। आणि हे निरंतर शिक्षण, आजीवन अध्ययन याचं अनन्य महत्त्व आता आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे।
7 अभ्यासक्रमांपैकी 4 पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत आणि 3 पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम आहेत आणि सर्व अभ्यासक्रम हे काल सुसंगत आहेत. त्या विभागाचा जेव्हा आम्ही पॉवर्स अँड ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीकडे बघतो तेव्हा आम्हाला दिसतो की आजीवनपणे काही ना काही शिकण्याची गरज आहे आणि ते या विभागातून शिकवलं गेलं पाहिजे. मला आनंद आहे की इथे इंग्रजी संवाद कौशल्याचा एक पदव्युत्तर पदविका आहे आणि ते स्किल खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्यांमध्ये आले की नाही याची चुणूक सुद्धा एका विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दाखवली एक इंग्रजी छान वाक्य म्हणून. याचा आनंद आहे की रिअली त्यांनी ते स्किल आत्मसात केले आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाला न्याय दिला. बरेचदा असं होतं की पदवी मिळवणे आणि एक कागद आपल्याजवळ असणे अशा प्रकारचा आपण विचार करतो, परंतु इथे मी जो उत्साह बघितला म्हणजे आमचे डॉक्टर राऊत असतील, डॉक्टर गावंडे आहेत, राजपूत आहेत, अनेक आमचे गावंडे साहेब आहेत इंजिनियर, अनेक सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत. काही माझे ज्येष्ठ सहकारी आहेत, काही कनिष्ठ सहकारी या ठिकाणी आहेत ज्यांनी या ठिकाणी ही पदवी विशेषतः शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन हा पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्याचा प्रयत्न केला. आता जेव्हा आम्ही एखादा अभ्यासक्रम करतो, आता तर कुणाला बऱ्याचशा लोकांना इथे 80%च्या वर काही रोजगार मिळवायचा नाही किंवा काही करायचं नाही आहे, परंतु या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून जे काही ज्ञान आम्हाला प्राप्त होईल ते ज्ञान निरंतर आम्ही जिवंत असेपर्यंत इतरांना देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारची भूमिका कदाचित त्या सर्वांची असेल. आणि खऱ्या अर्थानं तेच आजीवन अध्ययन आहे. या विभागाने आपल्याला आजीवन अध्ययनाच्या माध्यमातून एक पदवी दिली, पदव्युत्तर पदविका दिली. आपणाला सुद्धा पूर्ण समाजामध्ये त्या पदवीच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर इतरांना मार्गदर्शन करायचे आहे आणि अनेक पिढ्या आपल्याला घडवायच्या आहेत. विशेषतः आम्ही जेव्हा आता मूल्य शिक्षणाचा विचार करतो, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सुरुवात महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षीपासून सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये आता कंपल्सरीली मूल्य शिक्षण हा विषय टाकावा लागला. ही गरज का भासली असेल? आमच्या पिढीने मूल्य हे आमच्या कुटुंबातून शिकले, आमच्या ज्येष्ठांकडून शिकले, पण आताच्या पिढीमध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ती गोष्ट कुठे कुठे लोप पाहायला लागली का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून मूल्य शिक्षणाची गरज ही अभ्यासक्रमात टाकणं शासनाला, सरकारला आणि समाजाच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक वाटलं आणि त्याकरता सुद्धा या विभागाच्या माध्यमातून अनेक पदव्युत्तर पदवी घेतलेले आणि पदव्युत्तर पदविका घेतलेले असे अनेक विद्यार्थी या ठिकाणी बाहेर पडतील. मला असं वाटते की येणाऱ्या पुढच्या 1 वर्षानंतर कदाचित मी इथे पदवी घ्यायला येईल काय हा सुद्धा विचार करावा लागेल. कारण सर्वप्रथम आपणा सर्वांचे दैवत संत गाडगेबाबा यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने आयोजित आजच्या या पदवी वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे ज्येष्ठ सदस्य प्रोफेसर दीपक धोटे, आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सदस्य प्रोफेसर रवींद्र सरोदे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य डॉक्टर सुभाषजी गावंडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आमचे सहकारी डॉक्टर विलास नांदुरकर सर, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे सर्व डॉक्टर श्रीकांत पाटील सर, उपस्थितांमध्ये आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी वर्ग व प्रामुख्याने ज्यांच्याकरिता आजचा हा पदवी वितरण समारंभ आयोजिला आहे ते सर्व पदवीधारक, पदविकाधारक आणि त्यांचे कुटुंबीय. विशेषतः मला इथे गावंडे परिवार दिसतोय. गावंडे मॅडम आहेत, गावंडे सर आहेत, डॉक्टर गावंडे आहेत,
बरेचसे ओळखीचे चेहरे आहेत. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आज ज्या पदवीधारकांना इथे आपण आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने पदवी वितरण केलं त्या सर्व पदवीधारकांचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि आताच जसं आजचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर धोटे सर यांनी सांगितल्याप्रमाणे पदवी वितरण कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी आणि आजच्या या विशेष आनंददायी अशा कार्यक्रमाचे विद्यार्थी यांच्यामध्ये फार अंतर आहे. ते अंतर असं आहे की कुठल्या तरी एखाद्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधलं जे पदवी वितरण असतं तिथे एका विशिष्ट वयोगटाचे विद्यार्थी पदवी ग्रहण करत असतात. पण आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सर्व वयोगटातले विद्यार्थी आज इथे त्यांना आपण पदविका वितरित केलेल्या आहेत. अगदी ज्येष्ठांपर्यंत सुद्धा इथे विद्यार्थी आपण त्यांचं कौतुक केलंय, त्यांचं अभिनंदन केलंय. खरं म्हणजे ते सर्व ज्येष्ठ ज्यांनी आज इथे पदवी ग्रहण केली किंवा स्वीकृत केली ते सर्व आपल्यासाठी आपल्या समाजासाठी एक प्रेरणा स्रोत आहे असं मला वाटतं. कारण वयाच्या 60व्या वर्षी 65व्या वर्षानंतर सुद्धा आपण काहीतरी शिकण्याची जिद्द बाळगतो आणि ती जिद्द पूर्ण करून त्यामध्ये सुद्धा आपण प्रावीण्य मिळवितो. तेही महत्वाचं आहे. कारण इथे बरेच ज्येष्ठ विद्यार्थी असे होते त्यांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक असे त्यांचे मेरिट सुद्धा त्यांनी अचीव केले आहेत. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं, ज्येष्ठ विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि समाजासाठी प्रेरणादायक असलेल्या अशा व्यक्तींचं समाजातील इतरांनी अनुकरण करावं अशी सुद्धा अपेक्षा करतो. आताच धोटे सरांनी सांगितलं की प्रकुलगुरूंच्या काळामध्ये एकदा तरी इथे येऊन डिग्री घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे. पण मला असं वाटतं की 3 वर्षामध्ये धोटे सर तुम्ही 2-3 डिग्रीज आरामात घेऊ शकता इथनं. कारण पदविका या 1 वर्षाच्या असल्यामुळे ते तुम्हाला सहज शक्य आहे. या प्रसंगी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील यांचं खरोखरच खूप अभिनंदन करावं असं वाटतं, कौतुक करावं असं वाटतं की गेल्या 1 वर्षापासून मी या विद्यापीठाच्या या एव्ही थिएटरमध्ये ऑलमोस्ट 1.5 ते 2 डझन कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिलेलो आहे. पण आजचा हा पहिला असा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमामध्ये उपस्थितांची संख्या भरगच्च असून जाणे येणे सुद्धा सुरूच आहे. तरी पण बरेचसे उपस्थित खाली सुद्धा बसले आहेत, उभे सुद्धा आहेत. यावरून या श्रीकांत पाटील सरांच्या विभागाचं जे एक नेटवर्किंग आहे किंवा त्या डिपार्टमेंटची एक शिस्त आहे याचा प्रत्यय येतो. विभागातले सर्व विद्यार्थी जे शिकून गेले, जे आजी विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर सर्वांचं एक टीम वर्क इथे आज आपल्याला बघायला मिळालं. आणि ते टीम वर्क बघत असताना मी खरंच खूप सुखावला गेलो. त्याबद्दल श्रीकांत पाटील सरांचं नियोजन आणि व्यवस्थापन निश्चितच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनातूनच त्याचे धडे घेतले असतील असा मला विश्वास आहे. आणि त्या व्यवस्थापनासाठी श्रीकांत पाटील सरांचं, त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. प्रदर्शनाकरिता आभार मांडण्याकरिता मी प्राध्यापक वैभव जिस्कार यांना विनंती करतो. झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील पदव्युत्तर पदविका
पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमाचे आज दिनांक 25 जून 2025 रोजी पदवीदान समारंभाचे आयोजन आज या ठिकाणी करण्यात आले. विभागातील पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशाचा गुणगौरव व्हावा व त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने हा विशेष समारंभ या ठिकाणी आयोजित केला. या समारंभाला अध्यक्ष म्हणून लाभलेले विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे सर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून शुभेच्छा व्यक्त केल्यात. त्याबद्दल विभागाच्या वतीने मी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. याबरोबरच या पदवीदान समारंभाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथील माननीय प्राचार्य तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर दीपक धोटे सर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या समारंभात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. त्याबद्दल मी सरांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो. यासोबतच या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आज ज्यांनी उपस्थिती दर्शविली आणि विद्यार्थ्यांना आपल्या शुभहस्ते पदवी प्रदान करून त्यांचा गुणगौरव केला असे आजीवन अध्ययन व विस्तार मंडळाचे सन्माननीय सदस्य डॉक्टर रवींद्र सरोदे सर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर सुभाष गावंडे सर आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर सर या सर्व मान्यवरांचे मी विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्या मार्गदर्शनात या आनंदमय सोहळ्याचे अर्थातच पदवीदान समारंभ 2025चे आयोजन करण्यात आले असे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे सन्माननीय संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या पदवीदान समारंभात ज्यांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आलं असे उपस्थित सर्व पदवीकांक्षी आणि त्यांचे कुटुंबीय यांचे सुद्धा मी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो व त्यांच्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो. ज्यांच्या विशेष प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला असे आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील विशेष समन्वयक आणि संबंधित सर्व प्राध्यापकांचे आभार व्यक्त करून हा पदवीदान समारंभ 2025 या ठिकाणी माननीय अध्यक्षांच्या वतीने संपन्न झाला असे मी जाहीर करतो. तत्पूर्वी या ठिकाणी आता पसायदान होईल, सर्वांना विनंती करतो. थँक्यू. माननीय संचालक अध्यक्ष महोदयांना त्यांनी पदवी वितरण समारंभ संपल्याची घोषणा करावी. हा पदवी वितरण समारंभ संपला आहे असे मी घोषित करतो. पसायदान करिता सर्व मान्यवरांना सदा सचना